आत्ताची सर्वात मोठी अपडेट, कालपासूनच पीक विमा खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. नक्की चेक करा, नवीन अपडेट इथं आलेली आहे. तर आता पीक विमा संदर्भात आज एक मोठी आनंदाची बातमी, कालपासूनच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे खात्यामध्ये येत आहे. कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या शेतकऱ्यांना पैसे तर खात्यामध्ये येत आहे हे पाहण्यासाठी, जर तुम्हाला पीक विमा आलेलाच नसेल, पीक विमा कशा पद्धतीने तर तक्रार करून मिळवायचा हे पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. अनेक जिल्ह्यांमध्ये खरीप पीक विमा 2025चा मोठी अपडेट आलेली आहे. तर आता केंद्र सरकार, राज्य सरकारकडून पैसे खात्यामध्ये इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे, ई पीक पाहणी केलेली आहे, तर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम इथं जमा केली जात आहे. आता यामध्ये कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेले आहे, तर अनेक जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे खात्यामध्ये इथं येत आहे. यामध्ये धुळे, नाशिक, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, नांदेड, परभणी, हिंगोली, तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. तर धुळे, नाशिक, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, यानंतर नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. तर इतर जिल्ह्यांसाठी टप्प्याटप्प्याने पैसे तर खात्यामध्ये जमा केले जाते. एकाच वेळेस सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे तर येणार नाही. तर आता किती रक्कम मिळणार आहे? सर्वसाधारण शेतकऱ्यांना 4,000 मिळणार आहे. 4,000 झाल्याच्या नंतर 8,000, 12,000, 20,000, काही शेतकऱ्यांना 17,500, 17,000, तर याप्रमाणे हेक्टरप्रमाणे कमी जास्त होऊ शकते. हे तुमच्या पिकावर, तुमच्या जिल्ह्यातील झालेल्या नुकसान भरपाईवर व तुमच्या शेतातील झालेल्या पिकाचे नुकसान यावरती भरपाई अवलंबून राहणार आहे. पैसे आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? कृषी अधिकारी, तहसील कार्यालय, पीक विमा कंपनीशी संपर्क करायचा आहे. एक हेल्पलाईन नंबर देतो, 1444714447. तर पीक विमा प्रतिनिधीला तुम्ही लेखी अर्ज द्यायचा आहे. त्याचप्रमाणे यावरती कॉल करून सुद्धा तुम्ही तुमची तक्रार करू शकता. तर आता लेखी अर्ज कशा पद्धतीने तर द्यायचा आहे ते सुद्धा आपण इथं आजच्याच व्हिडिओमध्ये पाहणार आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये खरीप पीक विमा बरेच दिवसांपासून रखडलेला होता, तर अखेर प्रतीक्षा संपली. तर आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर कालपासूनच शेतकरी बांधवांना SMS सुटलेले आहेत. SMS आलेला नसेल तर तुम्ही बँकमध्ये जाऊन चेक करा, ATMद्वारे, नेट बँकिंगद्वारे. त्याचप्रमाणे PM किसानच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन ज्यांची कोणाची KYC राहिलेली असेल तर अशाने KYC करून घ्या. येत्या 13 मार्चला PM किसानचा हप्ता इथं खात्यामध्ये येणार आहे. त्यानंतर कोणत्या कारणामुळे पीक विमा अडकतो, त्याचप्रमाणे कोणत्या स्थितीमध्ये पीक विमा इथं दिला जातो. यामध्ये जास्त पाऊस झालेला आहे म्हणजे अतिवृष्टी, दुष्काळ, पूर, गारपीट, वादळामुळे नुकसान जर झालेले असेल तर अशा वेळेस पीक विमा शेतकऱ्यांना दिला जातो. यानंतर कीड रोग, त्याचप्रमाणे पीक विमा वाटप निधी, तर या जिल्ह्यांकरिता आलेला आहे. यामध्ये सर्वप्रथम नाशिकमध्ये 1,250 लाख रुपये, 1,250 लाख रुपये इथं आलेले आहे, वाटप सुरू झालेले आहे. धुळेमध्ये 980 लाख रुपये आलेले आहे, वाटप सुरू झालेले आहे. जळगावमध्ये 1,100 लाख रुपये आलेले आहे, वाटप सुरू झालेले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 950 लाख रुपये इथं आलेले आहे. बुलढाण्यामध्ये 870 लाख रुपये इथं आलेले आहे, वाटप देखील इथं सुरू झालेलं आहे. अकोल्यामध्ये 820 लाख रुपये आलेले आहे, वाटप सुरू झालेलं आहे. अमरावतीमध्ये 910 लाख रुपये आलेले आहे, वाटप सुरू झालेलं आहे. यवतमाळमध्ये 890 लाख रुपये इथं आलेले आहे, वाटप सुरू झालेलं आहे. नांदेडमध्ये 760 लाख रुपये इथं आलेले आहे, वाटप सुरू झालेलं आहे. परभणीमध्ये 720 लाख रुपये आलेले आहे, वाटप सुरू झालेलं आहे. हिंगोलीमध्ये 650 लाख रुपये इथं आलेलं आहे, वाटप सुरू झालेलं आहे. नाशिक, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, नांदेड, परभणी, हिंगोली, यानंतर बीडमध्ये आलेलं आहे 840 लाख रुपये, वाटप सुरू झालेलं आहे. लातूरमध्ये 780 लाख रुपये, वाटप सुरू झालेलं आहे. उस्मानाबादमध्ये 700 लाख रुपये, वाटप सुरू झालेलं आहे. सोलापूरमध्ये 930 लाख रुपये, वाटप सुरू झालेलं आहे. पुणेमध्ये 620 लाख रुपये, वाटप सुरू झालेलं आहे. तर आतापर्यंत आपण जिल्हे बघितले होते, त्या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे. आता हे जे काही जिल्हे आहे, हे जिल्हे पेंडिंग आहे. तर या जिल्ह्यांमध्ये टाईम इथं लागणार आहे. अहमदनगरमध्ये 880 लाख रुपये इथं पेंडिंग आहे. सातारामध्ये 540 लाख रुपये पेंडिंग आहे. सांगलीमध्ये 510 लाख रुपये पेंडिंग आहे. कोल्हापूरमध्ये 880 लाख रुपये पेंडिंग आहे. पुणेमध्ये, नागपूरमध्ये
किती आहे 600 लाख रुपये पेंडिंग आहे. वर्ध्यामध्ये 730 लाख रुपये पेंडिंग आहे. भंडाऱ्यामध्ये 390 पेंडिंग आहे 300 लाख रुपये. गोंदियामध्ये 360 लाख रुपये पेंडिंग आहे. यानंतर चंद्रपूर 520 लाख रुपये पेंडिंग आहे. गडचिरोलीमध्ये 340 लाख रुपये यामध्ये पेंडिंग आहे. तर आता या जिल्ह्यानुसार या तालुक्यानुसार निधी टप्प्याटप्प्याने इथं जमा केला जात आहे. असं नाही की एकाच वेळी सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे इथं येतील. निधी वाटपाची प्रक्रिया आता या शेतकऱ्यांना मिळणार आहे. ज्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी केलेली आहे, ज्यांनी पिकाची नोंद केलेली आहे, तर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम इथं खात्यामध्ये येत आहे. दुसरा जो महत्त्वाचा पॉईंट म्हणजे आता अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट यामध्ये बाधित झालेलं जे की पीक आहे यांची भरपाई येत आहे. त्याचप्रमाणे तुमच्या जिल्ह्यांमधील पंचनामे झालेले असणे आवश्यक आहे. तुमचा पीक विमा मंजूर होणे आवश्यक आहे. पीक विमा कंपनीकडून बँक खाते आधारशी लिंक असेल तेव्हा तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे तर पाठवले गेले आहे. तर आता कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार? तर आता ज्यांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे, ई पीक पाहणी केलेली आहे, ज्यांचं यादीमध्ये नाव आहे, नवीन यादी जाहीर झालेली आहे, यादीमध्ये नाव तपासा, आधार लिंक खातं आहे, तर अशांना पैसे तर येत आहे. कोणाला लाभ बी तर मिळणार नाही. तर आता ज्याने पीक विमा फॉर्म भरलेला नाही, ई पीक पाहणी केलेली नाही, पिकाची नोंद केलेली नाही, आधार लिंक नाही, तर एक हेल्पलाईन नंबर देतो 14447. तर यावरती कॉल करून तुम्ही तक्रार करू शकता ज्यांना कोणाला पीक विम्याची रक्कम आलेली नसेल. यासाठी एक तुम्हाला लेखी अर्ज देतो, प्रति पीक विमा प्रतिनिधी अशा प्रकारचाच तुम्हाला सर्व डिटेलमध्ये लिहायचं आहे. तुमचा तालुका लिहा, जिल्हा लिहा, पीक विमा रक्कम मिळालेली नसल्याबाबत अर्ज. तर जसं मी फॉर्मॅट आहे तसं याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या व्हिडिओ पॉज करून. यानंतर तुम्हाला अर्जदाराचे संपूर्ण नाव, राहणार, तालुका आणि जिल्हा लिहायचा आहे. खरीप हंगाम यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा फॉर्म भरलेला आहे. तर तुम्हाला अद्यापही ही पीक पाहणी केलेली आहे, तक्रारसुद्धा केलेली आहे, परंतु पीक विमा आलेला नाही. तुम्ही हा महिना लिहू शकता किंवा तुमच्या स्वतःच्या मनाने लिहा. नाव लिहा, गाव, तालुका, जिल्हा, मोबाईल नंबर, बँकेचं नाव लिहिल्यानंतर खाते क्रमांक, पिकाचं नाव, त्याचप्रमाणे दिनांक आणि सिग्नेचर करून तुम्हाला हा जो अर्ज आहे ते पीक विमा प्रतिनिधीला इथं द्यायचा आहे. तर येत्या 15 दिवसांमध्ये पीक विमा तुमच्या खात्यामध्ये पैसे इथं येतील.